सध्या आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. आता दुसरी निवड यादी केव्हा लागणार याची पालक वाट पाहत असताना या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी शासनामार्फत 200 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निधी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सुपूर्द करण्यास शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे. असं असलं तरी मागील काळात आरटी प्रतिपूर्तीसाठी लागणारा निधी राज्य सरकारनं थकवल्यामुळे हा निधी न मिळाल्यास आरटी प्रवेशच रोखण्याचा पवित्रा काही शाळांनी घेतल्याचं दिसून आलं होतं. एवढंच नाही तर राज्य सरकारनं 2017 पासूनची शैक्षणिक प्रतिपूर्ती अनुदान रक्कम थकवल्याचं काही संस्था चालकांचं म्हणणं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणामध्ये थकीत प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित करण्यात येणार असल्याचंही शिक्षण विभागाने सांगितलंय. दरम्यान राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा. वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग ज्या शाळांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केल्या नाहीत अशा शाळांच्या सन 2023-24 आणि 2024-25 या वर्षाच्या प्रतिपूर्तीसाठी करण्यात यावा असंही शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आलंय.